नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या 24,234 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 74.31% पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला असून कळमनुरी बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.9 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या 6 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धुळे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेगाव शहरात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक रस्ते, शाळा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात दहेले गावाजवळ अडाण नदीत एक चारचाकी वाहून गेली. या कारमधले अविनाश खंडारे झाडाचा आधार घेऊन बचावले, मात्र त्यांची पत्नी आणि 2 मुलींचा शोध लागलेला नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून तापी नदीपात्रामध्ये 1,85,828 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगारामवाडी परिसरात 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून बचाव कार्य सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवारी 3 ऑगस्टपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत आजचं कामकाज सुरू झाल्यावर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर कागदपत्र सादर केली. ग्रामीण विकास आणि पंचायती राज विषयक संसदीय स्थायी समितीचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. त्यानंतर सभापती CP राधाकृष्णन यांनी शून्यकाळ सुरू करताच अनेक सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम राहत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित झालं. लोकसभेतही कामकाज सुरू झाल्यावर नीट प्रकरणावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. या गदारोळातच जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 सदनानं पारित केलं. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं. महिला आणि बालकांसाठीच्या महत्त्वपूर्ण मदतवाहिनीसाठी नागरिकांनी मिशन शक्ती ॲप डाऊनलोड करावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला तसंच बालकांसाठी असलेल्या अनेक आपत्कालीन तसंच सहाय्यक सेवा आणि सुविधा जलद तसंच सुलभ पद्धतीनं उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज बीड इथल्या ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिर परिसरात विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांनी कनकालेश्वरांचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि जिल्ह्याच्या प्रगती तसंच समृद्धीसाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून